नमस्कार, श्रिया फॅशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आरीवर्कला लागणाऱ्या साहित्याची माहिती घेणार आहे. सर्वात प्रथम जे लागतं ते म्हणजे स्टँड. हे स्टँड आहे आरीवर्कसाठी लागणारा 18 नंबरचं. ह्या स्टँडनंतर लागते ती 18 नंबरची रिंग, जी आपण इथे पाहत आहात ही. त्यानंतर लागते ते सिल्कचं कापड. इथे मी तपेटा सिल्कचं कापड यूज करत आहे. त्यानंतर लागते ते नेटचं वर्क घेणार आहे, त्यासाठी नेटचं कापड. कॅनव्हास पेपर लागतो, त्यासाठी हा कॅनव्हास पेपर. आता आपण पुढच्या साहित्याची माहिती घेऊ. थ्रेड, जरी अरीचा थ्रेड. हा जरी अरीचा थ्रेड वापरणार आहे. तसंच आपल्याला साध्या धाग्याचाही वापर करायचा आहे, त्यामुळे हा साधा धागा. सिल्कचे थ्रेड घेतलेले आहेत इथे दोन. हे दोन कलरचे मी थ्रेड घेतलेले आहेत. हे डोलीचे धागे किंवा ज्याला आपण रेशमी धागा म्हणतो ते धागे. दोन कलर वापरलेत मी सध्या. आपल्याला साध्या धाग्याचं वर्क करायचं, त्यासाठी साधी सुई लागते. आणि आता आरीची सुई 24 नंबर आणि 14 नंबर ह्या दोन सुया आपण वापरणार आहे. त्याच्यासोबतच आपण ह्या आयनच्या सुयासुद्धा वापरणार आहे. ह्याचाही वापर आपल्याला करायचा आहे. ट्रेसिंग करण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ग्लास मार्किंग पेन्सिल लागते. ही व्हाईट कलरची मार्किंग पेन्सिल आहे. पेस्टिंग वर्क करण्यासाठी आपल्याला हा फॅब्रिक ग्लू लागतो. कॉर्ड पायपिंगचा धागा लागतो. त्यानंतर आहेत त्या लेसेस. ही आहे ती बॉल लेस आहे. ही आहे ती पर्ल लेस, ज्याला आपण मोत्याची लेस बोलतो. त्यानंतर ही आहे ती खड्याची लेस, स्टोन लेस. ही आहे ती स्टोन प्लस पर्ल लेस, दोन्ही मिक्स आहेत, स्टोन आणि पर्ल. ह्या 4 लेसेस लागतात. पुढचं पाहणार आहे ते आपण मॅट फिनिशिंगचे बीड्स. ही सगळ्यात छोटी साईज आहे. हे 3 mm चे आहेत. मॅट फिनिशिंगचे मोती येथे. हे आपले व्हाईट मोती वापरलेले आहेत मी. ऑफ व्हाईट कलर आहे. हा आहे तो ड्रॉपचा मोती. इवन आम्ही त्याला राईसदाना सुद्धा बोलतो. हा वीटचा, ज्याला गहू दाना म्हणतात. हे मोठे मॅट फिनिशिंगचे मोती आहेत, ज्याचा वापर मी हँगिंगसाठी करणार आहे. त्यानंतर आहेत ते शुगर बीड्स, ग्लास बीड्स. हे 5 कलर वापरलेले आहेत मी. हे 5 कलर. हे मॅट फिनिशिंगचे मेटलचे मणी आहेत. सिक्विन वर्क, ज्याला चमकी आणि टिकली म्हटलं जातं, तर सिक्विन वर्क घेणार आहे आपण. त्यासाठी हे 2 कलर घेतलेत मी. आपल्याला कुंदन लागतात. पेस्टिंगचे पण आहेत आणि टकिंगचे कुंदन पण आहेत, त्याच्यामध्ये शेप येतात ड्रॉप, राऊंड. हे कुंदन घेतलेत प्लास्टिकचे. हे बांगडी कुंदन आहेत, ज्याला मेटलची रिंग असते. बांगडी कुंदन म्हणजे सिल्कच्या थ्रेडच्या ज्या ज्वेलरी बनवल्या जातात त्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो जास्त, आणि आपण आरीवर्कसाठीही वापर करणार आहे. त्यानंतर आहेत ते पाईप्स. हे 2 mm चे आहेत आणि हे 2 वापरलेत ते मी पाव इंचचे आहेत. ते 2 कलर घेतलेत त्याच्यात. आपण जरदोशी वर्क घेणार आहे.
इथे मी प्लेन जरदोशी वापरलेली आहे. जरदोशीमध्ये पण प्रकार येतात. कलरची जरदोशीसुद्धा अवेलेबल आहे. लक्ष्मी कॉईन वर्क घेण्यासाठी लक्ष्मी कॉईन ह्याच्यामध्ये मी 2 साईज घेतल्यात. एक मिडियम साईज आहे आणि एक छोटी साईज आहे. मिरर वर्कसाठी मिरर लागतात. इथे मी ₹1 कॉईनवाले मिरर यूज करते. 3D आउटलाइनर ग्लिटर हे पण लागणार आहे आपल्याला. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे कार्बन पेपर. ड्रॉ करण्यासाठी, ट्रेस करण्यासाठी कार्बन पेपरचा वापर होतो. तर इथे मी व्हाईट कलरचा कार्बन पेपर घेतलेला आहे. येल्लो कलरचा सुद्धा कार्बन पेपर भेटतो. येल्लो आणि व्हाईट कलरच्या कार्बनचा वापर कसा करायचा आहे त्यावेळेला शिकते. तर हे झालं साहित्य ज्याचं आपण आरीवर्क शिकणार आहे. आपण आता पुढचा व्हिडिओ रिंग कशी फिक्स करायची आणि स्टँड कसं लावायचं, कापडाला कॅनव्हास कसा लावायचा, त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ. नमस्कार.